मायग्रेन म्हणजेच असह्य डोकं दुखणं असा जर तुम्हाला त्रास होत असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा. नमस्कार, मी डॉक्टर मल्हार नेसरी आणि मी तुम्हाला देणार आहे आरोग्याच्या काही टिप्स. तर मायग्रेनमध्ये मुख्य 2 प्रकार असतात. त्याच्यात तुम्हाला स्वतःला आयडेंटिफाय करायचं आहे की तुमचं डोकं जड होतं का दुखतं. जर तुमचं डोकं जड होत असेल तर हा प्रकार जो आहे तो अपचन आणि इन्फ्लॅमेशनशी रिलेटेड असतो. ह्याच्या अगेन्स्ट जर तुमचं डोकं दुखत असेल तर तो मात्र वात आणि पित्ताशी रिलेटेड प्रॉब्लेम असतो. जर आता डोकं जड जर होत असेल तर तुम्ही तुमच्या जेवणाच्या वेळा, जेवणाचे पदार्थ, भूक नसताना जेवण करणं असं काही करत असाल तर ते पहिले बंद केलं पाहिजे. कारण या सगळ्या गोष्टीतनं वाढणारा कफ हा वाढून डोक्यात जडपणा निर्माण करत असतो आणि त्या जडपणामुळे तिथे वात अडकून डोक्यात दुखणं आणि जडपणा असं कॉम्बिनेशनचा त्रास तुम्हाला होत असतो. ह्याच्यासाठी मग तुम्ही ओव्याच्या पुरचुंडीने शेकणं, लंघन करणं, गरम कुठलंही तेल लावून शेक घेणं ह्याच्यासारख्या गोष्टी करून ह्याचा उपचार तुम्ही मिळवू शकता. ऑन द अदर हँड जर तुम्हाला डोकं दुखणं सिव्हिअर काहीतरी डोक्यात कोणीतरी मारतं आहे असा जर दुखण्याचा प्रकार होत असेल तर तो वात आणि पित्तामुळे होत असतो. तर ह्याच्यात पेन जर खूप जास्त असेल तर तो वातामुळे असं समजून त्याच्यासाठी हलका आहार आणि दूध व तूप गरम प्यायचं आणि त्याच्यानंतर आराम करायचा, हा त्याच्यावरचा साधा सोपा उपाय आहे. पण पित्तामुळे जर असेल, पोटात जळजळ होते आणि त्याच्याबरोबर डोकं दुखतं आहे असं जर कॉम्बिनेशन असेल तर तुम्ही मोरावळा व्यवस्थित अर्धी ते पाऊण वाटी एवढ्या प्रमाणात खाऊन जेवण स्किप करून त्या मोरावळ्यामुळे तुम्हाला पोट साफ होतं आणि जुलाबावाटे पित्त पडून जातं. हा साधा सोपा घरच्या घरी करण्यासारखा उपाय आहे की ज्याने पित्त शिरशूल म्हणजे पित्तामुळे जो शिरशूल म्हणजे डोकं दुखणं जे होत असतं तो कमी होत असतो. तर असेच सोपे घरी उपाय तुम्ही काही करू शकता आणि ह्यानी जर डोकं दुखणं थांबलं नाही तर मग त्याच्यावर तुम्ही प्रॉपर काहीतरी ट्रीटमेंट घेतली पाहिजे. अशाच आरोग्याच्या टिप्ससाठी फॉलो करा मेधामृत आयुर्वेदला.